1/4 गुणिले 2/5 अधिक 3/8. बघा हे सगळे अपूर्णांक आहेत. अगोदर समजून घ्यायचंय, अगोदर उत्तर द्यायची गडबड करायची नाही. तर यामध्ये आपल्याला अगोदर करावा लागेल गुणाकार, ज्याला मी सर्कल करतोय. अगोदर करायचा गुणाकार. 1 गुणिले 2 2, 4 गुणिले 5 20 झाला. दोघांचा गुणाकार मिळाला आपल्याला 2/20. आणि यालाच तुम्ही 1/10 असं लिहिलं तरी चालेल आणि नाही लिहिलं तरी चालेल सध्याच्या कंडिशन मध्ये. उत्तर काय मिळालं? 2/20. यात मिळवायचे किती आपल्याला? मिळवायचे आपल्याला 3/8. बघा काय केलं, परत एकदा लक्ष द्या. अगोदर आपण दोघांचा गुणाकार केला आणि असं जर असेल गुणाकार आणि बेरीज तर अगोदर गुणाकार करायचा. असं जर असेल गुणाकार आणि बेरीज अपूर्णांकाची तर अगोदर गुणाकार करायचा. गुणाकाराचं उत्तर मिळालं आपल्याला 2/20 आणि पुढे बेरीज आहे 3/8, त्यामध्ये मिळवायचे. आता बघा दोघांचा छेद वेगळा आहे, दोघांचा छेद वेगळा आहे. छेद वेगळा असेल तर लसावी काढून छेद समान करतात, नाहीतर तिरकस गुणाकार करतात. दोन अपूर्णांक असेल तर 2 गुणिले 8 16, 20 गुणिले 3 60. खाली छेदामध्ये काय करायचं? दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा. 20 हे 160, 20 हे 160. पुढे बघा अजून एकदा, पर्यंत समजलं असेल. 16/160 आणि 60/160 दोघांची बेरीज करायची आपल्याला. छेद समान झाले, दोघांचे छेद समान केला. छेद काय मिळाला? 160. 60 आणि 16 किती होतात? 76. आता 76 आणि 16ला भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या कोणती असेल सांगा बरं मला, चॅट बॉक्स मध्ये सांगा. मोठ्यातली मोठी संख्या कोणती? इशिता, व्हेरी गुड. सारंग, श्रेयांश, सांगा मला चॅट बॉक्स मध्ये सांगा पटापट. जयराऊत 2 आहे, 4 पण आहे बघ. विधान कुठले? 4 ने पण भाग जातोय. 4 ने 76ला भाग, 2 आणि 4 भाग जातो. आपण 4 घेऊया, मोठ्यातली मोठी. 4 ने 76ला भागितलं 19, 4 ने 160ला भागितलं 40. आता मला सांगा सत्यजित क्षीरसागर, कुंजल जगताप, 19/40ला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जातोय का? त्यांना अशापर्यंत घेऊन जायचं की दोघांना सारख्या संख्येने भाग जायला नको. संक्षिप्त रूप काढायचं दोघांचं. बघा 19/40 आपल्याला या गणिताचं उत्तर मिळालं. 9/5 भागिले 3/4. बघा अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा, अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा ऐका. तर 9/5ला आहे तसं ठेवायचं. अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये भागाकाराचं चिन्ह होणार गुणाकार. नेहमी लक्षात ठेवा, अपूर्णांकाच्या भागाकारामध्ये भागाकाराचं चिन्ह होतंय गुणाकार. भागाकाराचं चिन्ह गुणाकार झाल्यामुळे दुसऱ्या अपूर्णांकामधला छेद जाणार वर आणि अंश येणार खाली. बदल काय झाला तो समजला का? भागाकाराचं चिन्ह गुणाकारात रूपांतरित झाल्यामुळे पहिला अपूर्णांक आहे तसा ठेवा. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये होणारा बदल समजला?
4 जातोय वर म्हणजे छेद वर जाणार आणि अंश खाली येणार आणि यांचा गुणाकार करायचा. 9 चौक 36, 5 त्रिक 15. दोघांचं उत्तर मिळालं आपल्याला. आता दोघांना भाग कशाने जातोय बघा बरं. संक्षिप्त रूप काढायचं. 36 आणि 15ला भाग कशाने जातो मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, 1-2 मुलांनी पटकन. श्रेयांश अमित कुमार, अनिकेत राहुल साळके. 36 आणि 15ला 3 ने भाग जातोय. कशाने भाग जातो अनया पाटील? 3 ने. मग 3 ने 36ला भागितलं 12, 3 ने 15ला भागितलं 5. 12/5 हे उत्तर आपल्याला मिळालं आणि 36/15 व 12/5 हे सममूल्य अपूर्णांक आहेत. सममूल्य अपूर्णांक म्हणजे दोघांची किंमत एकच आहे, फक्त येथे संक्षिप्त रूप काढलेलं आहे. आपल्याला माहितीये ज्या अपूर्णांकांची बेरीज गुणाकार भागाकार असेल तर अगोदर भागाकार करायचा. अगोदर काय करायचा? भागाकार. भागाकार करत असताना काय करतो आपण? ऐका तन्वी, भागाकार करत असताना काय करतो? पहिला अपूर्णांक आहे तसा घ्यायचा 9/5. बदल होतोय दुसऱ्या अपूर्णांकामध्ये बदल होणार. भागाकाराचं चिन्ह होतंय गुणाकार. बदल कुठे होणार? दुसऱ्या अपूर्णांकात. दुसऱ्या अपूर्णांकातला छेद जाणार वर, अंश येणार खाली आणि पुढे -3/4 आहे तसं ठेवायचं. आता याचा गुणाकार करा. 9 8 किती होतात? 72 आणि 5 गुणिले 4 किती होतात? 20. 72/20 गुणाकार आपल्याला त्याचा मिळाला. काय मिळाला? 72/20. सध्या याचं संक्षिप्त रूप काढून केलं तर सोपं होणार आणि नाही जरी काढलं आहे तसं जरी केलं तरी जमतंय. 72/20 वजा 3/4. आता दोघांची वजाबाकी करायची. कोणाची? 72/20. 72/20 आणि 3/4 दोघांची वजाबाकी करा. अपूर्णांक 2च आहे, 2च अपूर्णांक आहे, त्यांची वजाबाकी करायची आहे. 2च अपूर्णांक आहे, त्यांची वजाबाकी करायची. 72 गुणिले 4, 72 गुणिले 4 होतात मुलांनो 288 आणि 20 गुणिले 3 होतात मुलांनो 60. दोघांमध्ये वजाबाकी, आपण वजाबाकीचं चिन्ह आहे तसं ठेवूया. आणि छेद काय होतोय? छेदांचा गुणाकार 20 चौक 80. आता 288 मधनं 60 वजा करा. 288 मधून 60 जर वजा केले तर आपल्याला मिळतात 228. किती मिळतात? 228 आणि छेदामध्ये मिळतोय आपल्याला 80. आता दोघांना भाग जाणारी समान संख्या 2 आणि 4 आहे. आपण 4 भागूया. 4 228 ला भागितलं आणि 4 80 ला भागितलं 20 मिळाले. 4 228 ला भागून बघा. 4 पंचे 20, 4 7 28, 57/20 आपल्याला याचं उत्तर मिळालेलं आहे. अगोदर भागाकार करायचा. गुणाकार आणि भागाकार असेल तर अगोदर भागाकार करायचा. भागाकार कसा करायचा माहिती सगळ्यांना, परत एकदा ऐका. 4/8 पहिला पूर्णांक आहे तसा ठेवला. भागाकाराचं चिन्ह होणार गुणाकार. भागाकाराचं चिन्ह गुणाकार झाल्यामुळे इकड दुसऱ्या पूर्णांकातला छेद जाणार वर, अंश येणार खाली आणि पुढचा जो गुणाकार जो दिसतोय आपल्याला त्याला आपण आहे तसं लिहूया. गुणिले 5/4. बघा आता अंशाचा गुणाकार करा. 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 5 40. छेदांचा गुणाकार करा. 8 गुणिले 1 8, 8 गुणिले 4 32. 40/32 आपल्याला मिळालं. पण पुढे बघा 40 आणि 32 ला भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या बघा. 40 आणि 32 ला भाग जातो 2 4 8. या 3 संख्यांनी 40 आणि 32 दोघांना भाग जातो. पण आपण घ्यायची मोठ्यातली मोठी संख्या संक्षिप्त रूप काढण्यासाठी.
मग 8 आणि 40 ला भागितलं 5, 8 आणि 32 ला भागितलं 4, 5/4 हे उत्तर आपल्याला मिळालं. आणि 40/32 आणि 5/4 हे सममूल्य अपूर्णांक आहे. 40/32 संक्षिप्त रूप आहे 5/4. संक्षिप्त रूप काय असतं बघ बोंबासे, दोघांना भाग जाणारी मोठ्यातली मोठी संख्या आल्यानंतर आलेलं उत्तर संक्षिप्त रूप, किंवा संक्षिप्त रूप अशी संख्या असते जिला दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. बघा 5/4 ला दुसऱ्या संख्येने भाग जातोय का? एक सोडून नाही जात. रूप भागाकारात अपूर्णांकाचं ऐका, 48/60. काही मुलं काय म्हणतील सर याला तर 2 ने भाग जातोय. ओके, आपण याला 2 ने भाग देऊया, कारण शेवटी 8 आणि 0 आहे. याचा अर्थ काही मुलांना वाटेल याला 2 ने भाग द्यायचा, काही अडचण नाही, आपण 2 ने भाग देऊया. 48 ला 2 ने भाग दिला 24, किंवा इथे वर लिहायचा 24. 60 ला 2 ने भाग दिला 30. आता परत सांगा 24 आणि 30 ला कशाने भाग जातो? दोनानेच भाग जातो. 24 ला 2 ने भाग दिला 12, 30 ला 2 ने भाग दिला 15. आता 12 आणि 15 कोणाच्या पाड्यामध्ये आहे? 12 आणि 15 तीनाच्या पाड्यामध्ये आहे. 3ने 12ला भागितलं 4, 3ने 15ला भागितलं 5. बघा 4/5 मिळाले. आता 4 आणि 4/5 ला एक सोडून दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही. याला म्हणायचं 48/60 संक्षिप्त रूप. असंही काढता येतंय, असंही जमतं रे मुला.